चला आज कच्च्या केळ्याची भजी बनवूया. बनाना पकोडा बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 टीस्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 2 मोठे टेबलस्पून आपण बेसन पीठ घेणार आहोत. आणि त्यानंतर हे कच्चं केळं एक घेतलं आहे मी, ते आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. हे बघा मी दाखवल्याप्रमाणे अशी मस्त त्याची साल काढून घ्यायची आहे. आणि नंतर मग मध्ये कट करून त्याच्या उभ्या पातळ कापा चिरून घ्यायच्या आहेत मी दाखवल्याप्रमाणे. खूप टेस्टी लागते ही भजी, एकदा नक्की ट्राय करून बघा. हे बघा अशा प्रकारे त्याच्या उभ्या पातळ कापा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर स्लायसर असेल तर त्या स्लायसरने तुम्ही अशा स्लाईस काढून घेऊ शकतात. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे वर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण तिकडे जे बेसन पीठ काढून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद आणि मिरची ऑप्शनल आहे, मिरची पण टाकू शकता तुम्ही आणि कोथिंबीरही ॲड करू शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून मस्त आपण भजीचं पीठ भजी काढण्यासाठी ते पीठ तयार करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे हे खूप थिक झाले. याच्यामध्ये आपण अजून पाणी ॲड करणार आहोत आणि हे भजीसाठीचं मिश्रण जे भजी आपण त्यामध्ये घोळवून डीप फ्राय करणार आहोत ते मिश्रण आपलं तयार आहे. हे बघा किती त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ती. आणि हे अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये आता ते बनानाच्या ज्या कापांना आपण करून ठेवल्या आहेत त्या आतमध्ये घोळवून तेलामध्ये छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी लागते भजी, एकदा नक्की ट्राय करून बघा. कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा. आपल्याला जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे. केळ्याची भाजी म्हणा, केळ्याची भजी म्हणा किंवा केळ्याला तिखट मसाला आणि मीठ लावून कापा काढतो तेही खूप छान लागते. बघा मी आता तुम्हाला कसं मध्ये ते बघा ही बघा अशा प्रकारे छान टेस्टी कशी दिसते भजी बघा. छान शिजलं आहे केळं आतमध्ये आणि चवीलाही खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. कसं झालं आहे मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा आता सांगेलच माझी अनु आणि मुलगाही माझा खाऊन बघेल आणि सांगेल कशी झाली आहे केळ्याची भजी. तर खूप छान झाली आहे, त्याने कमेंट केली आहे यम्मी. थँक्यू.